नको, तू बाजूला ये. मी प्रत्यक्ष ही अनुभवलेले शब्द आहेत, काहीतरी मी सांगत नाहीये. मी माझ्या जीवनामध्ये 29 वर्षाचा भाऊंचा हा जो काळ प्रत्यक्ष अनुभवलेला आहे. पहिल्या पुण्यतिथीपासून मला चांगला मृदंग वाजवता येतो. अलीकडे जरी कदाचित मी मृदंगामध्ये ऑक्सिजन झाल्यापासून मृदंग सोडला, तरी पण भाऊंची कृपा ज्या ज्या असणाऱ्या शिष्यावरती झाली, त्या शिष्यांनी पुढे अनेक शिष्यावरती कृपा केली. तसा आहे मी भाऊंचाच, येडशीकरांचाच, गुरुवर्य जालेंद्र बाप्पांच्या येडशीकरांच्या माध्यमातून मृदंगाचा असणारा शिष्य आहे. आणि मला स्वाभिमान आहे की मृदंग महाराष्ट्रामध्ये येडशीकराचा जगाच्या पाठीवर आगळा वेगळा मृदंग वादक भाऊंनी अनेक जगाच्या पाठीवर तयार केले. भाऊंचा मृदंग ऐकण्यासाठी, शिष्यांचा भाऊंचा मृदंग ऐकण्यासाठी कुठेही सप्ताह असू द्या महाराज. मी अनुभवलेलं सांगतो. तो असणारा सावकार महाराज संपत्तीनं श्रेष्ठ आणि सप्ताहाची आवड दरवर्षी भाऊंनाच आणि शिष्य परिवारासहित बोलून घ्यायचा. मी अतिशय छोटा होतो, काही कळत नव्हतं, पण मृदंगाचं शिक्षण घेत होतो. साधारणपणे 87, 88, 89चा काळ असेल. त्या काळामध्ये हाडोळतीला एक सावकार असायचे, ते सावकार सप्ताह करायचे. भाऊ सर्व शिष्याला घेऊन जायचे. महाराज 2-2 तास गात्याचं भजन, नाश्ता केल्यानंतर पुन्हा 2 तास गात्याचं भजन. आणि महाराज मृदंग कीर्तनाला 12-12 कीर्तनाला मृदंग असायचे. अशी असणारी महाराज भाऊंची सप्ताहाची परंपरा. जिथं जिथं भाऊंचे सप्ताह तिथं वारकरी संप्रदायाचे कीर्तन. मी स्वाभिमानानं सांगेन, वारकरी संप्रदाय जर कोणी टिकवला असेल, वारकरी संप्रदायाच्या तत्वानी कोण वागत असेल, तर महाराज या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये वैकुंठवासी, स्वानंद सुखनिवासी, गुरुनाम गुरु भगवान भाऊ सारखे असणारे महात्मे जगाच्या पाठीवर असा कोणी वारकरी संप्रदायासारखा महात्मा, वारकरी संप्रदायाची तत्व जतन करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी असं कोणी वागलं नाही. मी माझ्या डोळ्याने अनुभवलेलं सांगतो. उस्मानाबादला खूप मोठा 91ला सप्ताह आणि सप्तशताब्दी सोहळ्यामध्ये सप्ताह ठरला. वैकुंठवासी पूज्य थोर असणारे मृदंगवादक शंकर बापू आपेगावकर, बापूंचं निवेदन, येडशीकराचा सर्व असणारा शिष्य परिवार संप्रदाय. आणि मग ठरलं, मोठा सप्ताह ठरला. भाऊंनी सांगितलं, बापू मी येतो, माझे सगळे टाळकरी येतील, पण एखादा कीर्तनकार जर खाली बसून कीर्तन करत असेल ना, तर माझा एकही टाळकरी टाळ घेऊन उभा राहणार नाही. आणि सातारकराचं कीर्तन, बाबा महाराज सातारकराचं कीर्तन, आणि महाराज त्यावेळेला एकही येडशीकराचा माणूस टाळ घेऊन उभा राहिला नाही. का? वारकरी संप्रदायामध्ये बसून कीर्तन करणं ही लाजिरवाणी गोष्ट आहे. भाऊंनी भाऊंच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाची तत्व बाळगली. एकही टाळकरी उभा राहिला नाही. भाऊंनी कधी मृदंग वाजवला नाही. भाऊचा मृदंग वादक कधी इतर ठिकाणी वाजवला नाही. भाऊंच्या जीवनामध्ये भाऊंनी अनेकावरती कृपा केली. महाराज आमचं जीवन पशुसारखं, भाऊंचे शिष्य म्हणजे सगळे हे महाराज पशुच, पण त्यांनी कृपा केली. तर भाऊंच्या जीवनामध्ये अनेक असणारे गावोगाव मृदंग वादक तयार झाले, भजन म्हणणारे तयार झाले. एवढंच नाही महाराज, मी आपल्याला बोलेल, येरमाळा परिसरामध्ये भाऊंचं आवडीचं गाव म्हणजे पानगाव. मी कधी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून पानगावला माझं जाणं झालं नाही, पण माझी सर्व आदरणीय मंडळी भाऊंच्या फडावरची मी शिक्षण घेत असताना, गुरुवर्य जालेंद्र बाप्पाकडे असताना सगळ्यांचा जवळून माझा परिचय आहे. अच्युत महाराज टेकाळे असतील त्या परिसरामध्ये मृदंगाचं चिंतन महाराज भाऊंनी कृपा केली. अलीकडे येडशी नगरीमध्ये पहा ना तुम्ही, भाऊंनी किती क्रांती केली. भाऊंच्या माध्यमातून महाराज आपलं पारमार्थिक जीवन जगणारे वैकुंठवासी नारायण मास्तर गव्हार गुरुजी असं म्हणायचे. एवढंच नाही महाराज, आज तुकाराम गुरुजी आहेत, दीक्षित गुरुजी आहेत. एवढंच नाही, रामचंद्र बेदरे सारखे महाराज मृदंग वादक पण पुढं भारुडाचं चिंतन करत असताना महाराष्ट्रामध्ये भारुड काय असतं, येडशीकराच्या माध्यमातून जगाला नाथबाबांचं चिंतन कळालं. मी हे चिंतन का सांगतो? गुरुवर्य जालेंद्र बाप्पासारखा असणारा मृदंग वादक महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये कुणी कृपा केली असेल तर भगवान भाऊंची कृपा. म्हणून जालेंद्र बाप्पासारखा नाथ ब्रह्मातला असणारा महात्मा तयार झाला. आणि त्यांनी पुढे अनेक असणारे विद्यार्थी, माझ्यासारखे पामर, माझ्यासारख्यांना कितीतरी जीवाला मृदंग शिकून परमार्थामध्ये महाराज ओढलं गेलं आणि परमार्थ करता आला. ही गुरुवर्य जालेंद्र बाप्पांची कृपा आहे, भाऊंची कृपा. एवढंच नाही, आजही ती भाऊंची परंपरा वेदश्री इडशीमध्ये चालते.
पुढे बाप्पांचे चिरंजीव हरिभक्तपरायण महादेव महाराज गुरुजी सस्ते पुढे परंपरा चालवत आहेत. गोविंद महाराजांना अख्खी एक परंपरा चालवत आहेत. येडशीकरांची ही परंपरा भजनाची असेल, मृदंगाची असेल, कीर्तनाची असेल, वारकरी संप्रदायामध्ये अनेक असणाऱ्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये येडशीकरांची परंपरा चालते. महाराज बहुंचं असणारं महिन्याचं रामलिंगचं कीर्तन म्हणजे तो असणारा अमृताचा बोध हे बोध. रामलिंगला कीर्तन म्हटलं की येडशी परिसरातली सगळी असणारी टाळकरी मंडळी यायची. मी हे चिंतन का मांडतो की आपलं उभं आयुष्य जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देहकष्टविती परोपकारी आपलं उभं आयुष्य खर्च केलं असे असणारे भाऊ आहेत. त्या भाऊंच्या बाबतीमध्ये मी काय बोलू? एक बोलू का? वारकरी संप्रदायाला भाऊंनी जे योगदान दिलं, भाऊंच्या नंतर वारकरी संप्रदायासाठी, वारकरी संप्रदायातल्या मृदंग वादकासाठी निरपेक्ष जीवन भाऊंच्या नंतर कोणी योगदान दिलेलं नाही. वारकरी संप्रदाय अशा असणाऱ्या संत महात्म्यांच्या पायावरतीच उभा राहून पुढे चालतो. ते पाय म्हणजे, ते ब्रह्म म्हणजे, ते संत म्हणजे माझी असणारे स्वानंद निवासी गुरुनाम गुरु भगवान भाऊ. आणि हे भाऊ जगाला अमृत पाजणारे भाऊ आहेत. भाऊंच्या बाबतीमध्ये महाराज काय बोलावं? नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर गेलो तर कंधारकर महाराजांनी सुद्धा म्हणावं, भाऊ तुम्ही सांगाल तसं आम्ही कीर्तनाची सेवा करू. तुम्ही टाळकरी, तुमचा मृदंग वादक कितीही लावा, काळी 2 असेल, पांढरी 4 असेल, भाऊंनी जे सांगावं तसं वारकरी संप्रदायातल्या ज्येष्ठ कीर्तनकारांनी तसं वागावं. याचं कारण काय आहे? तर भाऊंची निष्ठा, भाऊंची सेवा, भाऊंचं कार्य, भाऊंचं संप्रदायाला योगदान. म्हणजे नांदेडपर्यंत भाऊंनी नाम सप्ताह केले, पण कुणाच्या नया पैशाची अपेक्षा न करता या विश्वाला महाराज हे नाद ब्रह्म मोफत शिकवलं, मोफत योगदान दिलं. उदारतेनं या गुरुमाऊलीने जगाला तत्वज्ञानाचा बोध प्राप्त करून दिला. अशी असणारी माझी ही साधकाची माऊली, ही कृपा करणारी माऊली. आणि ही महाराज तुम्ही संत सारे कृपेचे सागर, सागरासारखी कृपा या भाऊनी या विश्वावरती केली. एवढंच नाही, एक प्रमाण सांगतो आणि पुढे चिंतन करतो. माझी वेळ संपलेली आहे, ऐका. महाराज म्हणतात संत महात्मे काय करतात? कृपा कटाक्षी न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले, बाप रुक्मा देऊर विठ्ठले भक्तादी दिले वरदान. असं भाऊंनी कृपेचं असणारं चिंतन या साधकावरती, शिष्यावरती केलं. भाऊंचे अनेक शिष्य नादब्रह्माच्या माध्यमातून परमार्थ करतायत. अगदी आळणीमध्ये महादेव महाराज आळणीकर असतील, मृदंगाचं शिक्षण भाऊंच्या माध्यमातून प्राप्त झालं. वारकरी संप्रदायाचं चिंतन करतात. येडशीकर सगळेच भाऊंचे आहेत. मुकुंदाबा असतील, अच्युत महाराज टेकळे असतील, बापू महाराज भड असतील, महाराज महादेव महाराज सोनार असतील, विठ्ठल महाराज राऊत असतील, प्रकाश महाराज भगत असतील, महाराज किती नाव घेऊ, बाळासाहेब महाराज असतील की ज्या बाळासाहेब महाराजांनी महाराज एवढी भाऊंची शेवटच्या क्षणात सेवा केली ना, खूप सेवा केली हो महाराज. मी एक बोलेन, भाऊंच्या बाबतीमध्ये प्रत्येक असणाऱ्या भाऊंचा शिष्य आपलं जीवन भाऊंच्या जीवनासाठी, जरी आपल्या शरीरातल्या कातड्याची चप्पल केली आणि भाऊंच्या चरणाच्या समर्पित केली तरी भाऊंचे उपकार या शिष्य परिवारावरती आणि वारकरी संप्रदायावरती जेवढे केले ना तेवढे फिटणार नाहीत. असं असणारा थोर महात्मा, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय, असे असणारे उपकार हे भाऊंनी या सर्वसामान्यावरती केले. संत शेना महाराज म्हणतात ही कृपावंत ही माऊली म्हणजेच भाऊसारखे संत आहेत. या भाऊंचं वारकरी संप्रदायाला मृदंगाचं योगदान आहे, भाऊंचं भजनाचं योगदान आहे, भाऊंच्या भजनाच्या चालीची योगदान आहे. एक बोलू, वारकरी संप्रदायाच्या चाली भाऊंशिवाय महाराज कुठं ऐकायला मिळत नाहीत. इडशिवून दिंडी निघाली की पंढरपूरपर्यंत अभंग डबल नाही, अभंगाची चाल डबल नाही. अभंगाच्या सुरुवातीला एक ठोकी चाल वेगळी, महाराज शेवटच्या चरणाला चाल वेगळी, डबल चाल तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. महाराज काय तो असणारा भाऊंचा भजनाचा आनंद. एक बोलू तुम्हाला, भाऊंच्या भजनानंदामध्ये भजन करत असताना वैकुंठवासी सोपन काका महाराज बेदरेंचं खूप मोठं चिंतन आहे. महाराज भाऊंच्या नंतर भजनाचा आनंद काकांनी खूप घेतला.
भाऊंच्या नंतर मृदंगाचा आनंद मृदंगाचार्यांनी घेतला आणि भाऊंच्या नंतर परमार्थाच्या ओलाव्यामध्ये जे कोणी मंडळी भाऊंच्या चरणाजवळ आली ना, ते सर्वजण आज ज्या स्थितीमध्ये आहेत त्या स्थितीमध्ये भाऊंचंच नामचिंतन करतायत. मी आणखी जाता जाता 2 वाक्य मी बोलेन. भाऊंनी कधी महाराज कोणाच्या एकही नया पैशाची अपेक्षा केली नाही, उलट आपली संपत्ती सर्वांना दान दिली आणि परमार्थ करायला लावला. नसेल तर भाऊंनी जर ठरवलं असतं ना, तर पंढरपूर, आळंदी, येडशी 50-50 नाही महाराज, 10-10 मजले करून 50-50 इमारती बांधल्या असत्या. भाऊंच्या काळामध्ये कितीतरी असे सावकार उभा असायचे, कीर्तनाला असायचे. कीर्तन ऐकल्यानंतर भाऊ म्हणायचे, भाऊ सांगा मुंबईहून उद्या काय पाठवायचंय. भाऊंनी सांगायचे, काय बाबा, अरे वाळवंट आहे, वैष्णवांना चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे, काही नको, तुला तुझी लक लाभ. भाऊंनी कधी कुणाच्या नया पैशाची अपेक्षा केली नाही. हो, या भाऊंनी आपलं जीवन संत वाङ्मयासाठी, वारकरी संप्रदायासाठी, वारकरी संप्रदायातले असणारे जे गरीब साधक आहेत, जे असणारे जिज्ञासू आहेत, त्या जिज्ञासूसाठी आपलं जीवन खर्च केलं. असे असणारे परोपकार करणारे जगाच्या पाठीवर भाऊसारखे संत आहेत. म्हणून संत सेना महाराज म्हणतात, भाऊंच्या संतासारखा या मानवाचा जगाच्या पाठीवर काय उपकार सांगावा. एवढा केला उपकार काय वाणू मी पामर, अरे मी पामर आहे. हे जे संत आहेत ना भाऊसारखे, जे महात्मे आहेत ना, की जगाच्या पाठीवर कधी कुणाच्या नया पैशाला हात लावित नाहीत, हो, ते असणारे संत आपलं जीवन निरपेक्ष जीवन जगतात. त्या संताच्या बाबतीमध्ये काय मी वर्णन करू. संत सेना महाराज कृतज्ञता व्यक्त करतायत. कृतज्ञ वेगळा आणि कृतज्ञ वेगळा. केलेल्या उपकाराची जो जाण ठेवतो त्याला काय म्हणावं, कृतज्ञ. आणि केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही असा असणारा कृतज्ञ असतो. पण या कृतज्ञावरतीही संत महात्मे काय करतात, कृपा करतात. असे असणारे कृपेचे सागर कोण आहेत, तर संत महात्मे आहेत, संत श्रेष्ठ भगवान भाऊ आहेत. या भाऊंनी काय केलं महाराज, उपकार केला. काय सांगू आता संतांचे उपकार, किती उपकार सांगावेत भाऊंचे महाराज, सांगू तुम्हाला. म्हणून महाराज म्हणतात की एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. भाऊंच्या चरणावरती आपण नतमस्तक होऊ. एवढंच असणाऱ्या भाऊंच्या उपकारातून आपल्याला कुठं उत्तीर्ण होता आलं तर, नसेल तर आयुष्य आपलं जीवन भाऊंच्या असणाऱ्या कृतज्ञतेमध्येच जाणार आहे. कृतज्ञ होऊ नका, कृतज्ञ होऊन भाऊंच्या चरणाजवळ राहून आज भाऊंचं पुण्यस्मरणाच्या दिवशी आपण भाऊंना एकच प्रार्थना करू, आमच्याही जीवनामध्ये भाऊ असाच आपण आशीर्वाद द्या की आमच्या जीवनामध्ये आम्ही कृतज्ञतेने संतांचं चिंतन करावं. आम्हाला असं तुम्ही आशीर्वाद द्या आणि आमच्या असणाऱ्या मुळांचा काय करा, उद्धार करा. आम्ही कोण आहोत, मूळ आहोत. हो, महाराज संत सेना महाराज म्हणतात, जडमुडा उद्धार केला, मार्ग सुपंत दाविला. महाराज जडमुडांचा उद्धार केला संत महात्म्यांनी. महाराज आपला खरण्याच उद्धार आहे. महाराज आपल्याला काय खायचं कळत होतं का, राहायचं कळत होतं का, काय खावं कुठं खावं. आपण जर भाऊंचे संस्कार आपल्याला मिळाले नसते, भाऊंनी जर नाद ब्रह्मावरती हात टाकायला शिकवलं नसतं, तर आज आपली अशी अवस्था झाली असते महाराज. व आपले कपडे फक्त कडक आहेत, बोलू का, संतांच्या बाबतीमध्ये बोलत असताना महाराज बोलावं बोलू नये असं नाही. आपले फक्त कपडे कडक आहेत, हो, कपडे कडक लफडे अनेक, असले जीवनात काय अर्थ नाही महाराज. ढोंगी जीवन नसावं, ढोंगी परमार्थाला, ढोंगी भजनाला. भाऊंचं जीवन पाहणा, अरे सिनेमाच्या चाली म्हणावं आणि त्यांनी भजन करावं, अजिबात नाही. भाऊंचं भजन म्हणजे तुम्हाला शपक अभंग ऐकायला मिळणार नाही. भाऊंचं भजन म्हणजे तुम्हाला शपक गवळणी ऐकायला मिळणार नाहीत. भाऊंचं भजन म्हणजे तुम्हाला पिक्चरच्या चाली ऐकायला मिळणार नाहीत. भाऊंचं भजन म्हणजे भाऊंची चाल ऐकली की महाराज आपल्या जीवनामध्ये तृप्त झाल्याशिवाय ते असणारे शब्द आपल्याला ऐकायलाच मिळणार नाहीत. भाऊंचं भजन असं होतं, नित्याने, नेमाने, प्रेमाने, की भगवान परमात्मा देखील आनंदाने नाचू लागेल असं भगवान भाऊंचं भजन होतं. म्हणून भजनानंद आणि मृदंगानंद
वारकरी संप्रदायामध्ये भाऊंच्या माध्यमातून या विश्वाला प्राप्त झाला. अशा भाऊंच्या बाबतीमध्ये बोलत असताना संत शेणा महाराजांचं वाक्य आहे. शेणा महाराज म्हणतात, जडमूड उद्धार केला, जडाचा उद्धार केला आणि मुडाचा उद्धार केला. चालेली जड भिंती, हरली चांगल्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. जसं ज्ञानोबारायांनी जड असणारी भिंत चालवली, तसं आपल्यासारखी असंख्य मृदंग वादक जे महाराष्ट्रामध्ये आज मृदंग वाजवतायत, ते खऱ्या अर्थाने भाऊंची कृपा म्हणूनच आपण आज तो मृदंग वाजवतो. नसेल तर या जड बुद्धीला मृदंग वाजवता आला नसता. मूढ म्हणजेच या जीवनामध्ये या असणाऱ्या रेड्यासारखा माणूस, पण तो देखील बोलू लागला. म्हणजे जड भिंती चालवली, रेड्यासारखा मूढ म्हणजे मूर्ख बोलू लागला. त्याचं कारण आहे भाऊंची कृपा. जडमुडा उद्धार केला, मार्ग सुपंत दावेला. मी आपल्याला बोलेन, भाऊंच्या जीवनामध्ये भाऊंनी हा जो आपल्याला राज्य मार्ग दाखवलेला आहे, वारकरी संप्रदायाचा हा मार्ग कसा आहे, राज्य मार्ग केला राज्य भार चाले ऐसा. हा जो मार्ग आहे सगळ्यात सोपा आहे. म्हणून तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, भरवसेने भेटे पांडुरंग. जो मार्ग आपल्याला स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु भगवान भाऊ येडशीकरांनी दाखवला, याच मार्गाने चाला म्हणजे तुम्हाला न पडे गुंता कोटे काही. मार्गी बहुत याची गेले साधू संत. म्हणून हा जो राज्य मार्ग आहे, तुका म्हणे सोपी केली पाय वाट, सोपा मार्ग आहे. म्हणून या मार्गाने चाला. म्हणून महाराज भाऊंचं जीवन, भाऊंनी हा सोपा मार्ग या समाजाला दाखवला. मार्ग सुपंत दावेला, सुंदर मार्ग दाखवला. आणि मग अशा भाऊंनी आपल्या जीवनामध्ये कृपा केली. अशा भाऊंच्या जीवनातून आपण काय उतराई व्हावं. संत शेणा महाराज म्हणतात, सेना म्हणे उतराई होता न दिशेची काही. मला भाऊंच्या ऋणातून खऱ्या अर्थाने उत्तीर्ण होता येत नाही. संत शेणा महाराज म्हणतात की या असणाऱ्या विश्वाच्या माध्यमातून, या विश्वामध्ये जीवन जगत असताना संत महात्म्याने आपला देह चंदनासारखा झिजवला. मग या संतांच्या बाबतीमध्ये काय उतरावी व्हावं, काही उतराई होता येत नाही. ठेवी तो हा पायी जीव थोडा. आपण जीव जरी ओळून टाकला भाऊंच्या जीवनावरती, भाऊंचं जीवन जगत असताना, भाऊंचा अनुभव घेत असताना, भाऊंनी दाखवलेला मार्ग त्या मार्गावरून चालत असताना, तरी पण महाराज भाऊंचे उपकार आपल्या जीवनामध्ये फिटणार नाहीत. भाऊंनी केलेले जे आपल्या जीवनामध्ये उपकार आहेत, ते महाराज त्या उपकाराच्या बाबतीमध्ये ठेवितो हा पायी जीव थोडा, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. आणि ठेविता हा पायी जीव थोडा. भाऊंच्या चरणाजवळ आपण आपलं जीवन समर्पित करावं. खऱ्या अर्थाने या भाऊंची सेवा आणि संप्रदायाची सेवा घडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण एवढीच अपेक्षा व्यक्त करू की जे संत महात्म्याने अपेक्षा केली आणि भाऊंनी जो मार्ग दाखवला, भाऊंचं योगदान खऱ्या अर्थाने महाराज प्रत्येक दिवसाला, प्रत्येक क्षणाला वारकरी संप्रदायाला ज्ञात आहे. मग महाराज प्रत्येक गावोगावचे सप्ते भाऊंनी टिकून ठेवले. वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. येडशीला श्रावण सप्ताह दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्हायचा. रामलिंगची असणारी दरवर्षीची महिन्याची वारी म्हणजे आमोशाला कीर्तन असायचं. पंढरपूरची वारी असायची. भाद्रपद मासामध्ये महिना भाऊ चातुर्मासाला 4 महिने राहून महाराज परमात्म्याचं चिंतन करायचे. भाऊ या जीवाचा उद्धार करण्यासाठी भजन करायचे, मृदंगाचं शिक्षण द्यायचे. एवढंच नाही महाराज, भाऊंचं योगदान आळंदी असेल, पंढरी असेल, महाराज प्रत्येक संप्रदायाचं चिंतन करत असताना अगदी नांदेड ते सांगली कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत मी अनुभवलेलं चिंतन आहे. महाराष्ट्रातला कुठलाही वक्ता भाऊंच्या माध्यमातून आपलं जीवन भाऊंच्या चरणी समर्पित केलं नाही असा तुम्हाला एकही वक्ता पाहायला सापडणार नाही. माझ्या जीवनामध्ये गुरुवर्य जालेंद्र बाप्पा सस्ते बाप्पांच्या माध्यमातून जे भाऊंचं जीवन मला पाहता आलं, अनुभवता आलं, त्याच्यातले काही क्षण मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. खरं तर भाऊंचं वर्णन माझ्यासारख्या पामराला होऊ शकत नाही, पण तुमचं प्रेम की भाऊंच्या असणाऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जो सप्ताह गेली 29 वर्ष
या पानगाव ग्रामस्थांनी टिकून ठेवला. पानगाव ग्रामस्थ असणारी भजनी मंडळ, अलीकडे आमचे तरुण असणारी भजनी मंडळ, त्यामध्ये प्रामुख्याने मी उल्लेख करेल की माझे गुरुबंधू, जरी छोटे गुरुबंधू असले, गुरुवर्य बाप्पाकडेच त्यांनी शिक्षण घेतलं. ज्ञानेश्वर महाराज पवार त्यांनी इच्छा व्यक्त केली, महाराज मी तुमचा मृदंग लहानपणी ऐकलाय, गुरुवर्य बाप्पासोबत तुम्ही कधी मृदंग वाजवला, मी खूप भाग्यवान आहे. कधी कधी महाराज प्रारब्धामध्ये जीवन जगत असताना आपण इकडे तिकडे जातो, कधी कधी एकत्र येत नाही, पण हा जो असणारा वसानी वारसा आहे, तो वारसा तो सत्य असतो, तो अभेद असतो, तो कधीही केव्हाही कुणीही मोडायचा प्रयत्न केला तर तो मोडत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये नादब्रह्माची परंपरा आलेली, अनेक वर्षापासूनची परंपरा, भाऊंच्या अगोदरची परंपरा सांगत असताना बंकट स्वामी महाराजांच्या नंतर खऱ्या अर्थाने येडशीकराचं चिंतन केलं जातं. येडशीकर म्हणजेच मग भगवान भाऊ वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु भगवान भाऊ, दोन्ही भाऊ असतील, रामकृष्ण भाऊ असतील, त्याच्यानंतर गुरुवर्य जांद्रे बाप्पा असतील, आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्यांचे जे जे विद्यार्थी असतील त्याही विद्यार्थ्यांनी अनेक विद्यार्थी केले. मी तुम्हाला स्वाभिमानाने सांगेल, जर भाऊंचे शिष्य जांद्रे बाप्पासारखे अनेक असणाऱ्या शिष्यासारखे शिष्य होऊन अनेक मृदंग वादक केले, बाप्पांनी मृदंग वादक केले, पुढे आमच्यासारख्याच्या जीवनामध्ये आम्हाला त्यांनी शिकवलं, पुढे आम्हीही मृदंग वादक केले, तर आमच्या मृदंग वादकाच्याही पुढे माझा तर असा एक शिष्य आहे की ते जे आज 2,500 ते 3,000 विद्यार्थी चांगले एक नंबरने मृदंगाचं शिक्षण घेऊन वारकरी संप्रदायाचा मृदंग वाजवतात. याचा अर्थ हे सगळं श्रेय कोणाचं असेल तर वारकरी संप्रदायासाठी योगदान जर वैकुंठवासी भगवान भाऊंनी दिलं नसतं तर आज हजारो वारकरी शिक्षण संस्थेतले वारकरी विद्यार्थी मृदंग वादक आपल्याला पाहायला सापडले नसते. आज विश्वाच्या कान्याकोपऱ्यामध्ये तुम्ही इतर प्रांतामध्ये जा, तुम्ही इंदोरमध्ये जरी गेलात तर आज येडशीकराचा मृदंग वादक तुम्हाला पाहायला सापडेल. मी हे स्वाभिमानाने सांगतो. याचं एकच कारण आहे, या महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्याला जर योगदान मृदंगाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने कुणाचं जर अधिक अंशाने प्राप्त असेल तर महाराज इकडं आहे वैकुंठवासी थोर पूज्य संत नादब्रह्म भगवान भाऊ येडशीकर, आणि पुणे भागामध्ये वैकुंठवासी पूज्य पांडुरंग बाबा वैद्य, या दोन असणाऱ्या मृदंग वादकाने अधिक जगाच्या पाठीवर शीश निर्माण केले आणि वारकरी संप्रदायाचा मृदंग जगाला दाखवला. मृदंग काय असतो ते नादब्रह्म, नादब्रह्मामध्ये एकत्र आपलं जीवन समर्पित करून नादब्रह्माशी जीवन समर्पित करणारे हे दोन महात्मे आहेत. मृदंगाची प्रॅक्टिस करत असताना कशी करावी, किती तास करावी, व मृदंगावरती पाय ठेवून बसावं का, मृदंगाला वाजवण्यासाठी बसत असताना कसं बसावं, महाराज थाप कशी पडावी, तिरकीट कसं वाजावं, त्रकतुन्न कसं वाजवावं, लव कशी वाजवावी, चाट कशी वाजवावी, धा कसा वाजवावा, त्र कसं वाजवावं, तुन्ना कसा वाजवावा, घी कशी वाजवावी, ग कसं वाजवावं, महाराज बारीक बारीक शिक्षण ज्या भाऊंनी अंतःकरणातून या विश्वाला दिलं, तो असणारा मृदंगाचा प्रचार आणि प्रसार वारकरी संप्रदायामध्ये स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु भगवान भाऊ येडशीकर यांनी वारकरी संप्रदायासाठी मृदंग, वारकरी संप्रदायासाठी वारकरी भजन, वारकरी संप्रदायासाठी जे योगदान दिलं, त्या योगदानाच्या माध्यमातून आपण सर्व शिष्य परिवार आपण भाऊंचे ऋणी आहोत. आज भाऊंच्या 29व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माझी छोटीशी असणारी ही वाघपुष्प सेवा भाऊंच्या चरणी समर्पित करीत असताना मी एवढीच अपेक्षा व्यक्त करेल की भाऊ, आमच्याही जीवनामध्ये तुमचा प्रसाद प्राप्त झालेला आहे. या मृदंगाच्या वारकरी संप्रदायाच्या सेवेतून प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुमचा असणारा तो आनंद या विश्वाला प्राप्त व्हावा, एवढी अपेक्षा व्यक्त करून थांबतो. या कार्यक्रमाचे अर्थात आयोजक सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ, पानगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद, प्रामुख्याने तरुण मंडळीमध्ये आमचे मृदंगाचार्य ज्ञानेश्वर महाराज पवार यांच्या माध्यमातून मला भाऊंची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. खऱ्या अर्थाने आज खूप मोठा दिवस आहे. अलीकडे कोरोनामुळे काही गोष्टी आपल्याला करता आल्या नाहीत, पण
जरी आपल्याला प्रत्यक्ष भाऊंची सेवा करता आली नाही तरी भाऊंच्या नावाने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु भगवान भाऊ येडशीकर हे जे लाईव्ह फेसबुक आहे, या फेसबुकच्या माध्यमातून भाऊंचीच पुण्यस्मरणाची सेवा माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाली. आज खऱ्या अर्थाने आजचा दिवस, हे जे चालू दिवस आहेत ना, अतिशय आनंदाचे आहेत. झाले रामराज्य काय उणे आमाशी, हा जो प्रसंग 5 तारखेला खऱ्या अर्थाने प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या पायाभरणीच्या म्हणजेच मंदिर बांधकामाच्या शुभारंभाच्या निमित्ताने, कोणशिलेच्या निमित्ताने 5 तारखेला विश्वाच्या पाठीवर हा आनंद उत्सव आपण सर्वजण साजरा करणार आहोत. तो आनंद उत्सव 5 ऑगस्ट रोजी काशीच्या सर्व क्षेत्राच्या माध्यमातून जिथून जिथून जे असणारं पवित्र माती, पवित्र पाणी अयोध्येला घेऊन जाऊन तिथं जो कार्यक्रम होणार आहे, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरा आनंद हा जगाच्या पाठीवर रामप्रभू परमात्म्याचं मंदिर शुभारंभ होणार आहे बांधकामासाठी. तो आनंद आणि हा आपल्या जीवनामध्ये भाऊंचा असणारा नादब्रह्माच्या परमार्थाच्या माध्यमातून जो प्राप्त झाला, तोच असणारा प्रसाद आपण विश्वाला मुक्त हाताने वाटण्याचा प्रयत्न करू. आणि भाऊंच्या चरणाजवळ थांबून मी सेवेला पूर्ण विराम देतो. जे बरोबर आहे ते भाऊंचंच आहे आणि जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. भाऊंनी दाखवलेला मार्ग आपण आपल्या जीवनामध्ये त्याचा अवलंबन करू आणि पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करू. म्हणजे भाऊंना आनंद, संतोष वाटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भाऊंना संतोष वाटण्यासाठी हे आपण जीवन भाऊंनी दाखवलेल्या मार्गाने चालून आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु रामचंद्र बोधले महाराज गुरु आबांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी, तुकोबरायांच्या चरणी, स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु भगवान भाऊ येडशीकर आणि रामकृष्ण भाऊ येडशीकर दोन्ही भाऊंच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री संत भगवान भाऊ महाराज की जय.